ये बैठाना चालू कर दिया मेरे दोस्त ने। बात तो सही है। आप लोग देख ही सकते हो, नया मैकेनिकल। सेम आहे नाही, याची खटकी थोडी लांब आहे बघता. मागची प्राइस बघू नहीं, शकता हम तुम्ही. लोगों ने गरीबी देखी है। काय दिलाय? अरे ते पॅकिंग आहे ना भावा. क्या गुंडा बनेगा रे तू. ते लावायला ना जराक जराक. बरोबर का. खालची बघ बरं, सेम वाटत है. हो नाही नाही, आहे 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 बैठा काय. बसला. आपण चावी लावून बघू ना. एक मिनिट. हो टाकू का तर. काय बदलला? अरे बदलला काय? हे साठी झालं तर मग कुठे रे? हाच टाकू का होता टाकू रे. शोरूमला जायला? हा मैकेनिकल गाइस, मैकेनिकल. मैकेनिकल आमचा आहे. हो ना. अरे हा घे ना मग. हा बारीक आहे. बघ तुला जमलं तसं. अरे भाऊ, आपको तो सब पता है. बात तो सही है। दौड़ा वाह सर जी, एक नंबर ना भाई. देखा मेरा भाई मैकेनिकल है. इसे कहते हैं मैकेनिकल. देख ही सकते हो आप लोग. ये लो. अरे वाह 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 वाह, नंबर सर जी. तर मित्रांनो, माझ्या भावाला सगळं माहिती आहे. बात तो सही है। कशासाठी काय कसं गंज नको लागायला त्यामुळं. तर तो माझी खूप मदत करतो आणि प्रत्येक कामात सुद्धा मदत करतो. जसं मी त्याला बोललो शोरूमला जायचं आहे, चल म्हणे. तर तो कायम माझ्यासोबत राहतो. फक्त कधी मध्ये तो जातो दूर. मस्त एक नंबर. तर बघू शकता तो माझ्या गाडीची कशी काळजी घेतो. म्हणजे माझी गाडी असं नाही काही, त्याची सुद्धा आहे गाडी. बात तो सही है। दौड़ा तो पड़ता है। तसं नाही काही. खाली बजाजचा पार्ट लय माग जातो बरं का. तेवढीशी दांडी फक्त बस 227. आणि आम्ही हे टाकलं तर मागा डुप्लिकेट ते आम्हाला 100लाच पडलं तर नाही का. जेव्हा ॲक्सिडेंट झालं तर तेव्हा हे 100ला गेले तर, आणि हे 227 म्हणजे 127 रुपये पूर्ण वाढून गेले त्याचे. त्याच्यामुळं बोलतो बजाजची गाडी घेऊ नका, लई महागसुद्धा जाते आणि खर्च पण एवढे येतात ना. आता बघूच शकता माझ्या गाडीला एवढा खर्च आहे ना, काय सांगू तुम्हाला. कारण तर मी केलंही तसं त्या गाडीला नाही का. त्याच्यामुळं आपलीच चुकी राहते त्याच्यात पण. तसं नाही काही वाईट गाडी असं पळायला पण पळते, काही नाही. फक्त आपल्याला जपता आली तशी पाहिजे तशी. बात तो सही। जशी जपता यावी तशी मी जपली नाही गाडी नाही का. नुसतं पळवायचं असं तसं, त्याच्यामुळे गाडीला खर्च तसा आला आहे. तर आता बघू, चावी ऑन केलं आहे आणि टेल लाईट झाली. क्लिअर झाली. कारण तर ती पेटूनच राहायची नाही का. आता पण चालू होते जसं झालं तसं. तर मस्त भारी काम केलं. छोटे छोटे खर्च करून घ्यायचे.
कारण ते एकदाच खर्च करायला तेवढा आपला बजेटसुद्धा नाही, त्याच्यामुळं करून घेतलं. आता परत अजून दांड्या टाकायचे आहेत, परत जावं लागेल शोरूमला, कारण त्या दोन्ही साईडचे मी मोडून टाकलं आहे. परत कॅलिबर जॅम झालं आहे याचं, ते पण करायचं आहे. कारण ते ॲक्सिडेंट झालं तर तिथून ते ब्रेक एकदाच मोडला तर नाही का, त्याच्यामुळे ते कॅलिबरसुद्धा गेलं त्याचं. क्लच वायर पण म्हणजे काय आता सांगू तुम्हाला खर्च. त्याच्यामुळं तसं बघूच शकता माझा भाऊ कसं काळजी घेतो गाडीची. माझ्या गाडीची म्हणजे त्याची गाडी आहे असं समजा. तर बस झालं. आजचा ब्लॉग बघा तुम्ही, टाकतोच यूट्यूबला, आणि सपोर्ट नक्की करा मराठी माणसाला. मराठी काय गावठीच आहे मी. तर भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.